नमस्कार. छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य, त्यांचा पराक्रम याबद्दल आपण सगळेच जाणतो. पण त्यांच्या बलिदानानंतर त्यांच्या मुलाचं म्हणजे मराठा साम्राज्याच्या खऱ्या वारसाचं काय झालं, ही एक अशी गोष्ट आहे जी इतिहासाच्या पानांमध्ये कुठेतरी हरवून गेलीये. चला तर मग आज त्याच अज्ञात राजपुत्राचा संपूर्ण प्रवास उलगडून पाहूया. तर मग संभाजी महाराजांच्या मुलाचं मूळ नाव काय होतं, त्यांचं बालपण नक्की कसं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुघलांच्या कैदेत तब्बल 18 वर्ष घालवल्यानंतर ते मराठ्यांचे छत्रपती बनले तरी कसे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या भागात आपल्याला मिळणार आहेत. तर ह्या कहाणीची सुरुवात करूया त्या राजपुत्राच्या जन्मापासून, जेव्हा रायगडावर सगळं काही सुरळीत होतं. गोष्ट आहे 18 मे 1682 सालची. छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांच्या पोटी एका राजपुत्राचा जन्म झाला. आपल्याकडे जशी परंपरा आहे ना, आजोबांचं नाव नातवाला देण्याची, अगदी तसंच त्यांचं नाव ठेवण्यात आलं शिवाजी. पुढची 7 वर्ष रायगडाच्या सुरक्षित वातावरणात या लहानग्या शिवाजीचं बालपण खूप आनंदात गेलं. पण हे सुख फार काळ टिकलं नाही. 1689 साली एकाएकी सगळं चित्रच पालटलं. छत्रपती संभाजी महाराजांच्या निर्घृण हत्येनंतर मराठा साम्राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. मुघल सैन्याने राजधानी रायगडाला वेढा घातला आणि काही महिन्यांच्या संघर्षानंतर अवघ्या 7 वर्षांच्या युवराज शिवाजींना त्यांच्या आई महाराणी येसूबाईंसोबत कैद करण्यात आलं. आणि इथूनच त्यांच्या आयुष्यातला एक असा टप्पा सुरू झाला जो तब्बल 18 वर्ष चालला. मुघल साम्राज्याच्या कैदेत घालवलेला एक मोठा अंधारमय काळ. विचार करा, 1-2 नाही तर तब्बल 18 वर्ष. ज्या औरंगजेबाने संभाजी महाराजांना इतक्या क्रूरपणे संपवलं, त्यानं त्यांच्या मुलासोबत मात्र वेगळं धोरण वापरलं. त्यानं या राजकुमाराला मारलं नाही. का? कारण तो एक राजकीय डाव होता. औरंगजेबाला माहीत होतं की भविष्यात मराठ्यांमध्येच फूट पाडण्यासाठी हा मुलगा एक महत्त्वाचा मोहरा ठरू शकतो. आणि या कैदेत असतानाच ना, एक खूपच रंजक गोष्ट घडली. ती म्हणजे त्यांच्या नावाची. या राजपुत्राचं मूळ नाव होतं शिवाजी, आणि हेच नाव औरंगजेबाच्या डोळ्यात खूप खुपत होतं, कारण या नावाचा त्याला प्रचंड राग होता. पण गंमत अशी की या मुलाचा स्वभाव त्याच्या वडील आणि आजोबांपेक्षा खूप वेगळा होता. तो शांत, संयमी होता. त्याचा हाच स्वभाव बघून एकदा औरंगजेब त्याला म्हणाला, तुझे वडील आणि आजोबा मोठे लढवय्ये होते, पण तू तर एखाद्या साधूसारखा आहेस. आणि मग काय, औरंगजेब त्यांना साधू म्हणूनच बोलवू लागला. पण दरबारातली भाषा होती फारसी, आणि त्या फारसी उच्चारामुळे या साधू शब्दाचं हळूहळू शाहू झालं. आणि बघा, इतिहासाने त्यांना त्याच नावाने ओळखलं जे नाव त्यांच्या शत्रूने ठेवलं होतं. 18 वर्षांची कैद संपली, पण संघर्ष संपला नव्हता. उलट खरा संघर्ष तर आता सुरू होणार होता. तो होता आपला हक्क परत मिळवण्यासाठीचा लढा. 1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि त्याच्या मुलाने शाहूंना मुद्दामहून सोडलं. त्याचा प्लॅन स्पष्ट होता. शाहू महाराष्ट्रात परत जातील आणि गादीसाठी भांडणं सुरू होतील आणि मराठे आपापसात लढून कमजोर होतील. शाहू महाराज महाराष्ट्रात परत आले खरे, पण राज्य त्यांच्या हातात नव्हतं. झालंही तसंच. त्यावेळी राज्याचा कारभार महाराणी ताराबाई पाहत होत्या. त्या छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी होत्या. त्यामुळे आता गादीसाठी 2 दावेदार उभे राहिले. एकीकडे होते शाहू महाराज, संभाजी महाराजांचे थेट वारस, म्हणजे कायद्याने हक्क त्यांचाच. आणि दुसरीकडे होत्या महाराणी ताराबाई, ज्यांनी औरंगजेबाशी एवढी वर्ष लढा देऊन स्वराज्य टिकवलं होतं. त्यामुळे त्या राज्याचा ताबा सोडायला तयार नव्हत्या. पण जे जुने सरदार होते, ज्यांची निष्ठा संभाजी महाराजांवर होती, ते आपल्या राजाच्या मुलालाच येऊन मिळाले. यात धनाजी जाधव आणि बाळाजी विश्वनाथ यांच्यासारखे मोठे सरदार होते. पुण्याजवळ खेड इथं लढाई झाली आणि त्यात शाहू महाराजांचा विजय झाला. त्यांनी साताऱ्याला आपली राजधानी बनवून स्वतःला छत्रपती म्हणून घोषित केलं. यामुळे मराठेशाही 2 गाद्या निर्माण झाल्या, एक साताऱ्याची आणि दुसरी कोल्हापूरची. अखेर राजा सिंहासनावर आला आणि मग सुरू झाला मराठा साम्राज्याचा तो अध्याय, ज्याला इतिहासात सुवर्णकाळ म्हणून ओळखलं जातं. साम्राज्याचा सीमा अटकेपार पोहोचल्या. शाहू महाराजांची सगळ्यात मोठी ताकद काय होती माहितीये? ती म्हणजे माणसं ओळखण्याची कला. त्यांनी बाळाजी विश्वनाथ नावाच्या एका सामान्य पण अत्यंत हुशार माणसाला आपलं पंतप्रधान म्हणजेच पेशवा बनवलं. आणि हा एकच निर्णय मराठा शाहीचा इतिहास बदलून टाकणारा ठरला. बाळाजी, त्यांचा पराक्रमी मुलगा पहिला बाजीराव आणि नातू नानासाहेब पेशवे यांनी मराठा साम्राज्याचा असा काही विस्तार केला जो कोणी पाहिला नव्हता. आणि मग बघा, शाहू महाराजांचं नेतृत्व आणि त्यांच्या पेशव्यांचं शौर्य
या जोरावर मराठ्यांचा भगवा झेंडा कुठे कुठे पोचला. गुजरात, माळवा, राजस्थान इतकंच काय, बंगाल, ओडिशात आणि थेट दिल्लीच्या तख्ताला सुद्धा मराठ्यांच्या ताकदीपुढे झुकावं लागलं. ज्या राजकुमाराने आयुष्याची पहिली 18 वर्ष शत्रूच्या कैदेत काढली, त्याच छत्रपती शाहू महाराजांनी पुढची 42 वर्ष फक्त राज्य नाही केलं, तर अक्षरशः संपूर्ण उपखंडावर राज्य केलं. पण मग इतक्या मोठ्या साम्राज्याचा पाया रचणाऱ्या या राजाचा शेवट कसा झाला आणि त्यांनी नक्की कोणता वारसा मागे ठेवला? चला पाहूया. 15 डिसेंबर 1749 या दिवशी छत्रपती शाहू महाराजांचं निधन झालं. पण त्यांच्यामागे राज्याला वारस नव्हता आणि यामुळे साम्राज्यासमोर एक खूप मोठा प्रश्न उभा राहिला. आणि इथेच खरा टर्निंग पॉइंट आहे. शाहू महाराजांच्या जाण्याने छत्रपतींची थेट सत्ता हळूहळू संपुष्टात आली. त्यांनी पेशव्यांना जी अफाट ताकद दिली होती ती आता त्यांच्याकडेच राहिली आणि इथूनच पेशवाईचा काळ सुरू झाला. म्हणजे सत्तेचं केंद्र राजाकडून पंतप्रधानांकडे गेलं. तर हा एक प्रश्न उरतोच की ज्या व्यवस्थेमुळे मराठा साम्राज्य शिखरावर पोहोचलं, त्याच व्यवस्थेमुळे पुढे जाऊन छत्रपतींचं महत्त्व कमी झालं का? शाहू महाराजांनी जे पेरलं तेच पुढे उगवलं का? यावर नक्कीच विचार करायला हवा.